पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील वाकीजवळ भीषण अपघात झालाय। नाशिकहून येणारा कंटेनर डिवायडर तोडून विरुद्ध लेनमध्ये घुसून ट्रकला धडकला। या धडकेनंतर ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली कार दबली गेली। सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये। या अपघातामुळे पुण्याकडे येणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प असून महामार्ग पोलीस वाहन हटवण्याचा प्रयत्न करत आहेत। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, पण अपघाताची ही दृश्य आपण पाहतोय। डिवायडर तोडून कंटेनर विरुद्ध लेनमध्ये शिरला आणि त्याने ट्रकला धडक दिली। त्यानंतर ट्रकला धडक बसल्यानंतर ट्रक आडवा पडला आणि एका कार या ट्रक खाली दबली गेली। पुन्हा एकदा जाऊया या अपघातासंदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून। तुषार, आता वाहतूक कितपत सुरळीत झाली आहे? एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुणे नाशिक महामार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर पुण्याकडे जी येणारी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पुणे नाशिक महामार्गावरून एका कंटेनर हा खरं तर डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला गेला आणि त्याच्या ती गाडी जी आहे ती गाडी धडकल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं आणि त्यामुळे हा संपूर्ण जो अपघात आहे तो झालेला आहे। यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण पुण्याकडे येणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये बंद असल्याचं पाहायला मिळतंय, तर नाशिककडे जाणारी जी वाहतूक आहे तीही विस्कळीत झाल्याचं दिसून येत आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे शर्थीच्या प्रयत्नानंतर आता खरं तर अपघातग्रस्त जी वाहनं आहेत ती आता बाजूला घेण्यामध्ये महामार्ग पोलिसांना यश आलेलं आहे आणि काही वेळात किंवा काही तासामध्ये ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती सुरळीत करण्यामध्ये यश येईल असं महामार्ग पोलिसांकडूनही सांगण्यात येत आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी।